मी तुम्हाला काही सेंटेन्सेस सांगतो, जसं की आय एम इटिंग फूड येस्टरडे, आय वॉज एट फूड लास्ट डे अँड आय वॉज इटेड. तुम्हाला काय वाटतं, इज दिस करेक्ट? नो, बिकॉज मेनी पीपल दे आर डुईंग मिस्टेक्स. याच्यामध्येच मिस्टेक्स करतात की इट कधी वापरायचं, एट कधी, किंवा पास्ट असो, प्रेझेंट असो, फ्युचर असो, काही असो, सिच्युएशन कोणतीही असो, एकतर इट वापरायचं एट, किंवा इटेड वापरायचं, किंवा गो गोड वापरायचं. सी, इफ यू डू दीज मिस्टेक्स, you will not be perfect in grammar, right? सो त्यासाठीच आपल्याला वर्ब्स महत्वाचे आहेत. लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलाच असाल की रेग्युलर वर्ब्स. मग आज आपण शिकणार आहोत ते म्हणजे इरेग्युलर वर्ब्स. इरेग्युलर वर्ब्स काय असतात बघा. पहिलं रेग्युलर वर्ब म्हणजे काय, वर्बला ईडी लागत असतं. म्हणजे काय, प्ले, प्लेट, प्लेट, प्लेइंग, वर्क, वर्कड, वर्कड, वर्किंग. पण हे जे वर्ब्स असतात, जसं की याला V2 V3 ला आपण ईडी नाही लावत, राईट? मग आज आपण हेच शिकणार आहोत. तर फ्रेंड्स, V1 म्हणजे काय, जो बेस वर्ब आहे. जो बेस वर्ब म्हणजे V1. ओके, आता V2 म्हणजे काय बरं? V2 हा पास्ट मध्ये येणार. पास्ट आहे म्हणजे केलो, गेलो, झालं, बोललो, हे झाले V2. आणि V3 म्हणजे पास्ट पार्टिसिपल फॉर्म. ओके, पास्ट पार्टिसिपल फॉर्म. मग इथे काय काय वापरलं जातं बरं? हॅव, हॅज, हॅड, विल हॅव, शॅल हॅव हे वापरलं जातं. आणि V4 म्हणजे प्रेझेंट पार्टिसिपल, म्हणजे जेरंड. आता जे कंटिन्युअस चालू आहे, एक तर आता चालू आहे, चालू होतं किंवा चालू असेल, तर त्यावेळेस आपण V4 असं वापरणार, राईट? मग बाय प्रॅक्टिकली इफ आय गिव्ह यू एक्झाम्पल्स, यू विल अंडरस्टँड इझिली. तर काही एक्झाम्पल्सद्वारे आपण बघू. ओके, बीट म्हणजे काय बरं? मारणे, राईट? बीट म्हणजे मारणे. पण बीटेड V2 नाही येणार. V2 V3 जे ईडी लागणार आहेत, जे रेग्युलर वर्ब्स आहेत ते आपण ऑलरेडी बघितलेलो आहोत. मग आता हे जे आहेत ना, इरेग्युलर वर्ब्स आहेत. मग इरेग्युलर वर्ब्स म्हणजे काय असतात बघा. हा, V2 आणि V3 ला ईडी लागत नाही. दॅट इज कॉल्ड इरेग्युलर वर्ब, राईट? सो बीट म्हणजे मारणे. बीट, मग V2 काय येणार? बॅट, राईट? आणि V3 काय येणार? बीटन अँड बीटिंग. मग हा जो आहे ना, तो कधी वापरला जातो? जो डेली किंवा वीकली असं होत असेल, डेली, वीकली, इयरली. म्हणजे फॉर एन एक्झाम्पल, हे सिम्पल प्रेझेंट टेन्स मध्ये जर वापरायचं असेल तर याचा वापर कसा येणार? फॉर एन एक्झाम्पल, आय बीट हिम म्हणजे मी त्याला मारतो. आय बीट हिम म्हणजे मी त्याला मारतो. मी त्याला मारलो म्हणजे आय बेट हिम. अंडरस्टूड? मी त्याला मारलेलो आहे. आता इथे येणार हॅव, हॅज, किंवा हॅड, विल हॅव, शॅल हॅव. मग मी त्याला मारलेलो आहे, आय हॅव बीटन हिम. बरं, मी त्याला मारत आहे, आय एम बीटिंग हिम. अंडरस्टूड? म्हणजे आता सध्या चालू आहे. बेंड म्हणजे वाकणे, राईट? बेंड म्हणजे वाकणे. फॉर एन एक्झाम्पल, आय बेंड ट्री म्हणजे मी झाड वाकवतो. आय बेंड ट्री, मग मी झाड वाकवलो, आय बेंड ट्री. अंडरस्टूड? मग मी झाड वाकवलेलो आहे, आय हॅव बेंड. आणि आत्ता करत आहे, मी झाड वाकवत आहे, आय एम बेंडिंग म्हणजे आता करत आहे. किंवा बार वाकवत आहे, आय एम बेंडिंग बार, राईट? सो बाइंड म्हणजे बांधणे, राईट? फॉर एन एक्झाम्पल, आय एम बाइंडिंग नॉट. ओके, म्हणजे आता चालू आहे ना नॉट. आय एम बाइंडिंग नॉट म्हणजे आत्ता मी गाठ बांधत आहे. मग मी गाठ बांधतो, आय बाइंड. अंडरस्टूड? आय बाइंड नॉट, राईट? मग मी गाठ बांधलो, आय बाउंड, राईट? V2 म्हणजे बाइंड, बाउंड, बाउंड. मग इथे काय येणार? हॅव आणि हॅज. तुम्हाला ह्याचा वापर समजला असेल. पण बघा, लक्षात घ्या, तुम्ही सेंटेन्सेस मध्ये आता फोकस नका करू. ओके, वाय? बिकॉज वी आर गोइंग टू लर्न सेंटेन्सेस, युजेस, ऑल दी टेन्सेस. म्हणजे कधी वापरायचे, कसे वापरायचे. पहिला आता सी, आपण जर पुढे जायचं असेल तर आपल्याला स्टेप बाय स्टेप जावं लागेल. देन वी कॅन अचीव्ह आवर गोल्स, राईट? सेम याच्यात पण असंच आहे. जर तुम्हाला टेन्सेसमध्ये परफेक्ट व्हायचं आहे, राईट? सो यू मस्ट नो V1, V2, V3, V4. मग आता तुम्ही सेंटेन्सवर फोकस करण्यापेक्षा तुम्ही पहिला याच्यावरती फोकस करा. अंडरस्टूड?
म्हणजे हे पहिला लक्षात घ्या, जेणेकरून काय होईल की तुम्हाला समजेल की V1 काय असतात, V2 काय असतात, V4 काय असतात, अंडरस्टूड, V3 काय असतात. मग ब्लीड म्हणजे रक्त वाहणे. हां, आता आपण सेंटेन्सेस पेक्षा आपण डायरेक्टली हे पाठ करू, जेणेकरून काय की आपल्याला काही वापरताना आपल्याला समजेल. आणि हे कंटिन्यू तुम्ही बघा, जरी तुम्हाला वाटलं की मला काय हे येतंय, बट आय टेल यू दॅट ज्यावेळी आपण प्रॅक्टिकली बोलत असतो त्याच वेळी आपला गोंधळ उडतो. फॉर एन एक्झाम्पल, ब्लीड, ब्लेड, ब्लेड कधी वापरायचं किंवा ब्लिडिंग वापरायचं, मेनी टाइम्स और मेनी स्टुडंट्स आर डुईंग मिस्टेक्स हिअर, राईट. मग त्यासाठी तुम्ही हे फक्त लक्षात घ्या, फक्त V1, V2, V3 हे V4 हेच लक्षात घ्या, बाकीचं काही नाही. नंतर आपण टेन्सेसद्वारे आपण शिकणार आहोतच, राईट. मग ब्लीड म्हणजे काय, रक्तस्राव होणे किंवा रक्त वाहणे. ब्लीड, V2 काय येणार, ब्लेड, V3 ब्लेड, ब्लीडिंग, राईट. नेक्स्ट इज ब्लो, ब्लो म्हणजे फुंकणे, ब्लो. मग V2 काय येणार, ब्लीव, ब्लो, ब्लीव, ब्लोन, ब्लोईंग, राईट. ब्रिंग म्हणजे आणणे, काही आणायला सांगतो आपण, आणणे म्हणजे ब्रिंग. मग V2, V3 काय येणार, ब्रिंग, ब्रॉट, ब्रॉट, ब्रिंगिंग, राईट. तुम्ही पण जसं ज्यावेळेस मी म्हणत असेल त्यावेळेस तुम्ही पण माझ्या पाठीमागे म्हणा, जेणेकरून तुमची प्रॅक्टिस आत्तापासूनच होईल. काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही काही करत असाल, बट प्लीज इट्स रिक्वेस्ट दॅट रिपीट आफ्टर मी, अंडरस्टूड. कारण काय आहे की एकदा तुम्ही जेवढे म्हणाल पण तेवढे तुम्ही ह्याच्यात एंगेज राहाल. वारंवार ही बघायची गरज नाही, वारंवार तुम्हाला एवढे पाठ करायची गरज नाही, राईट. सो लीव्ह म्हणजे सोडणे, ओके. मग लीव्ह म्हणजे सोडणे, लीव्ह, लेफ्ट, लेफ्ट, लिव्हिंग. बिल्ड म्हणजे बांधणे किंवा तयार करणे, बिल्ड, 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 बिल्डिंग. स्ट्राइक म्हणजे संप करणे, स्ट्राइक, स्ट्रक, स्ट्रक, स्ट्रायकिंग. मेल्ट म्हणजे वितळणे, आईस्क्रीम वितळतं, सो काही वितळत असतं, राईट. सो मेल्ट म्हणजे वितळणे, मेल्ट, 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 मेल्टिंग. नेक्स्ट इज होल्ड, होल्ड म्हणजे धरणे, मग काही धरणे असेल, राईट. मग होल्ड, हेल्ड, हेल्ड, होल्डिंग. नेक्स्ट इज वेट, वेट म्हणजे ओलं होणे, पावसात कपडे भिजतात, मग कपडे भिजले, आय गॉट वेट इन द रेन. वेट म्हणजे ओले होणे, वेट, 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 वेटिंग, राईट. नेक्स्ट इज ले, ले म्हणजे ठेवणे, राईट. मग ले, लेट, लेट, लेईंग, ओके. पे म्हणजे देणे, बऱ्याच लोकांना काय वाटतं की पे म्हणजे नुसतंच पैसे देणे, इट्स नॉट लाईक दॅट. पे म्हणजे देणे, काही देणे, राईट. मग पे, V2, V3 काय येणार, पे, पेड, पेड, पेइंग. स्पेंड म्हणजे खर्चणे, काही खर्च करणे, स्पेंड. V2, V3 काय येणार बरं मग, स्पेंड, स्पेंड, स्पेंडिंग. स्पेंड, 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 स्पेंडिंग. नेक्स्ट इज स्विम म्हणजे पोहणे, ओके. मग V2, V3 काय येणार, स्विम, स्वॅम, स्वम, स्विमिंग, राईट. नेक्स्ट इज सेंड म्हणजे पाठवणे, सेंड, सेंट, सेंड, सेंडिंग. खूप महत्त्वाचे आहेत. इफ यू आर टेकिंग ग्रँटेड दिस, सो प्लीज डोंट टेक, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. एकदा जर का हे माहीत झालं, you will not face more problems in grammar, understood. So that's what lend म्हणजे उधार देणे, राईट. उधार घेणेला आपण एक लास्ट वर्ब बघितलेला होता. उधार घेणे म्हणजे बॉरो, बॉरो म्हणजे उधार घेणे. उधार देणेला काय म्हणतो, लेंड. मग V2, V3 काय येणार, लेंड, लेंड, लेंडिंग, राईट. वेस्ट म्हणजे उधळणे, मग V2, V3 काय येणार, वेस्ट, वेस्ट, वेस्ट किंवा वेस्टेड सुद्धा म्हटलं जातं, ओके. वेस्ट, वेस्टेड, वेस्टेड, वेस्टिंग, राईट. नेक्स्ट इज विन म्हणजे जिंकणे, मग V2, V3 काय येणार, विन, वोन, वोन, विनिंग, ओके. नेक्स्ट इज ड्रीम म्हणजे स्वप्न बघणे, अंडरस्टूड, ड्रीम. मग V2, V3 काय येणार, ड्रीम, ड्रीम, ड्रीमिंग, राईट. नेक्स्ट इज स्लीप म्हणजे झोपणे, मग V2, V3 काय येणार, स्लीप, स्लॅप, स्लॅप, स्लीपिंग, राईट. मेक म्हणजे बनवणे,
मग काही पण बनवत असेल, मेक, मेड, मेड, मेकिंग, राईट. नेक्स्ट वन इज कीप म्हणजे ठेवणे. आता इथे पण आपण काहीतरी ठेवणे बघितलेलं होतं, राईट. ले म्हणजे ठेवणे आणि कीप म्हणजे ठेवणे, दोन्हीचा अर्थ तोच होणार. मग कीप, केप, केप, कीपिंग, राईट. ठेवणेला पुट पण म्हणतो, राईट, ते आपण बघूच, राईट. सेल म्हणजे विकणे, काही विकणे असेल, सेल, सोल्ड, सोल्ड, सेलिंग. ओके. कॅच म्हणजे पकडणे. मग नुसतंच कॅच म्हणजे असा कॅच नाही, मग काही असेल, फॉर एन एक्झाम्पल एव्हरी डे आय कॅच बस, अंडरस्टूड. किंवा मी पकडलो, आय कॉट, राईट. पोलिसांनी पकडले चोरांना, पोलीस कॉट थिफ्स, राईट. म्हणजे कॅच म्हणजे पकडणे. मग वी टू वी थ्री काय येणार, कॅच, कॉट, कॉट, कॅचिंग, राईट. फील म्हणजे वाटणे. ओके. मग वी टू वी थ्री काय येणार, फील, फेल्ट, फेल्ट, फीलिंग. स्मेल म्हणजे वास येणे, लक्षात घ्या, स्मेल म्हणजे वाईट वास येणे. ओके. दुर्गंधी येणे, राईट. मग स्मेल, 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 स्मेलिंग, राईट. फाईट म्हणजे भांडणे. मग वी टू वी थ्री काय येणार, फाईट, फाऊट, फाऊट, फायटिंग. टेल म्हणजे सांगणे, राईट. मग वी टू वी थ्री काय येणार, टेल, टोल्ड, टोल्ड, टेलिंग. टीच म्हणजे शिकवणे, टीच म्हणजे शिकवणे. मग वी टू वी थ्री काय येणार, टीच, टॉट, टॉट, टीचिंग, राईट. लूज म्हणजे गमावणे, लॉस नाही, इट्स लूज, लूज म्हणजे गमावणे. मग लूज, लॉस्ट, लॉस्ट, लूजिंग, राईट. नेक्स्ट इज फाइंड म्हणजे शोधणे, काही शोधणे. मग फाइंड, फाउंड, फाउंड, फाइंडिंग, राईट. गेट म्हणजे मिळणे किंवा मिळवणे, अंडरस्टूड. मग वी टू वी थ्री काय ना, गेट, गॉट, गॉट, गेटिंग किंवा गेट, गॉट, गॉटन सुद्धा म्हटलं जातं, अंडरस्टूड. तर हे झाले वर्ब्स, पण अजून बरेच सारे वर्ब्स आहेत जे आपल्याला शिकायचे आहेत. ओके. सो नाव नेक्स्ट इज हिअर. ओके. हिअर म्हणजे ऐकणे. आता हिअर म्हणजे ऐकणे आणि लिसन म्हणजे पण ऐकणे, दोन्हीमध्ये फरक आहे. ओके. हिअर म्हणजे ऐकू येणे आणि लिसन म्हणजे ऐकणे, हा फरक आहे. डोंट गेट कन्फ्यूज. फॉर एन एक्झाम्पल, आय एम लिसनिंग टू म्युझिक म्हणजे मी ऐकत आहे, अंडरस्टूड. आय एम लिसनिंग टू यू, मी तुम्हाला ऐकत आहे, अंडरस्टूड. आय एम लिसनिंग समथिंग म्हणजे मी काहीतरी ऐकत आहे. पण हिअर जे आहे ते कधी वापरलं जातं, ऐकू येणे म्हणजे ऐकू आलं, मला काहीतरी ऐकू आलं, आय हर्ड समथिंग, मला आवाज ऐकू आला, आय हर्ड नॉईज म्हणजे ऐकणे, राईट. ऐकू येणे म्हणजे हा फरक तुम्हाला समजला असेल, राईट. मग हिअर, हर्ट, हर्ट, हिअरिंग, राईट. नेक्स्ट इज सीट म्हणजे बसणे, सीट, सॅट, सॅट, सिटिंग. स्टँड म्हणजे उभे राहणे. ओके. मग स्टँड, स्टूड, स्टूड, स्टँडिंग. ओके. नेक्स्ट इज बर्न, इट्स नॉट बर्न. ओके. मेनी पीपल दे यूज लाईक इट्स बर्निंग. ओके. ते प्रोनाउन्सिएशन बरोबर नाहीत, मग इट्स बर्न. ओके. बर्न म्हणजे जळणे. मग वी टू वी थ्री काय येणार, बर्न, बर्न, बर्निंग. ओके. नेक्स्ट इज बाय म्हणजे खरेदी करणे, बाय म्हणजे खरेदी करणे. मग बाय, बॉट, बॉट, बाईंग. ओके. क्रीप म्हणजे सरपटणे, क्रीप, क्रिपिंग, राईट. क्रीप, क्रेप्ट, क्रेप्ट, क्रिपिंग, राईट. नेक्स्ट इज कट म्हणजे कापणे. मग वी टू वी थ्री सेमच येणार, कट, 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 कटिंग. ओके. नेक्स्ट इज डाईव्ह म्हणजे डुबकी मारणे किंवा कॅच पकडताना आपण डाईव्ह मारतो ना, राईट. मग डाईव्ह, डो, डो, डायव्हिंग, अंडरस्टूड. डू म्हणजे करणे. ओके. मग डू, डीड, डन, डुईंग, राईट. ब्रेक म्हणजे तुटणे, काही असेल तुटणे, राईट. ब्रेक, ब्रोक, ब्रोकन, ब्रेकिंग. ओके. ड्रॉ म्हणजे रेखाटणे,
फॉर एन एक्झाम्पल काही ड्रॉ करणे, राईट. मग ड्रॉ, ड्रीव, ड्रॉन, ड्रॉइंग, राईट. ड्रिंक म्हणजे पिणे, ओके. मग ड्रिंक, ड्रँक, ड्रंक, ड्रिंकिंग, राईट. ड्राईव्ह म्हणजे वाहन चालवणे. बरेच लोक इथे कन्फ्यूज होतात, ओके. म्हणजे काय होतात की सर आय एम ड्रायव्हिंग टू व्हीलर, सर आय एम ड्रायव्हिंग सायकल. लक्षात घ्या, हे ड्राईव्ह जे आहे ना ते फक्त आणि फक्त फोर व्हीलरसाठीच वापरलं जातं. अंडरस्टूड. फोर व्हीलर ड्राईव्ह केली जाते, टू व्हीलर राईड केली जाते, एवढंच फरक समजून घ्या. आणि सायकल जी आहे ना ती सायकल केली जाते, राईट. फॉर एन एक्झाम्पल आय एम सायकलिंग, राईट. आय एम रायडिंग टू व्हीलर और आय एम ड्रायव्हिंग कार, राईट. हा फरक तुम्हाला समजला असेल. मग ड्राईव्ह, ड्रोव, ड्रिव्हन, ड्रायव्हिंग, राईट. नेक्स्ट ईट म्हणजे खाणे, ईट, एट, इटन, इटिंग, ओके. फॉल म्हणजे पडणे, फॉल, फेल, फॉलन, फेलिंग, राईट. नेक्स्ट इज फ्लाय म्हणजे उडणे, फ्लाय. ईगल काय करतं, उडतं. फ्लाय, फ्लीव, फ्लोन, फ्लाइंग, राईट. नेक्स्ट इज फ्रीज म्हणजे गोठणे, फ्रीज, नो आय एम फ्रीजिंग मॅन. आपण म्हणतो खूप थंडी वाजली मी गोठत आहे आता, राईट. किंवा काहीही ठेवलं तर ते फ्रीज होतं, राईट. मग ते गोठणे, राईट. फ्रीज, फ्रोज, फ्रोझन, फ्रीजिंग. तुम्ही म्हणत असाल सर V2 V3 जे आहे तुम्ही नुसतंच सांगाल आहे, ह्याचा उपयोग तुम्हाला आत्ता कदाचित ह्याची व्हॅल्यू समजत नसेल, बट आफ्टर फ्यू डेज यू विल गेट टू नो व्हॉट इज अ व्हॅल्यू, यु नो किती व्हॅल्युएबल आहे हे. त्यामुळे तुम्हाला ऐकणं गरजेचं आहे, राईट. नेक्स्ट फील म्हणजे वाटणे किंवा महसूस करणे, फील, फेल, फेल्ट, फीलिंग, राईट. नेक्स्ट इज गिव म्हणजे देणे, काहीही देणे, गिव, गेव, गिवन, गिविंग, राईट. गो म्हणजे जाणे, राईट. गो, वेंट, गॉन, गोईंग. नेक्स्ट इज ग्रो, ग्रो म्हणजे वाढणे, ग्रो, ग्रीव, ग्रोन, ग्रोईंग. नेक्स्ट इज हाईड म्हणजे लपवणे, हाईड, हिड, हिडन, हायडिंग. नेक्स्ट इज हिट म्हणजे ठोकर मारणे, गाडी हिट होते, ठोकर मारणे, हिट, 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 हिटिंग. नो म्हणजे माहिती असणे, मला माहिती आहे, आय नो, मला सगळं माहिती आहे, आय नो एव्हरीथिंग, राईट. असे म्हणतात लोक. नो, न्यू, नोन, नोईंग. लर्न, इट्स नॉट लर्न, इट्स लर्न. लर्न म्हणजे शिकणे, राईट. मग लर्न, 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 लर्निंग, ओके. नेक्स्ट इज पॅट. पॅट म्हणजे थाप मारणे, म्हणजे खोटं बोलणे असं नाही. पॅटिंग फॉर एन एक्झाम्पल, दरवाजावरती, त्याला सुद्धा पॅट म्हणलं जातं, किंवा शाबासकी देणे त्याला सुद्धा पॅट म्हणलं जातं, ओके. पॅट, 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 पॅटिंग. पुट म्हणजे ठेवणे, थोड्या वेळापूर्वी आपण बघितलेलं होतं, कीप, ले. मग पुट म्हणजे पण ठेवणे, पुट, 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 पुटिंग, राईट. नाव, रीड म्हणजे वाचणे. मग V2 V3 इथं रीड, रीड स्पेलिंग तर सेमच आहे, पण याला रीड, रीड नाही म्हणायचं. PC म्हणजे प्रोनाउन्सिएशन चेंज, ओके. म्हणजेच काय, रीड, रेड, रेड, रीडिंग, अंडरस्टूड. रीड, रेड, रेड, रीडिंग. रीडू म्हणजे पुन्हा करणे किंवा परत करणे, काही टास्क असेल परत करणे. रीडू, रीडिड, रीडन, रीडुईंग, राईट. राईड म्हणजे स्वारी किंवा सवारी करणे, राईट. तुम्ही बघितलं असाल आता ड्राईव्ह आणि राईडमध्ये फरक आहे. राईड म्हणजे टू व्हीलर किंवा हॉर्स रायडिंग करणे, राईट. मग राईड, रोड, रीडन, रायडिंग, ओके. रन म्हणजे पळणे, धावणे, रन, रॅन, रन, रनिंग, ओके. सी म्हणजे पाहणे, सी म्हणजे पाहणे. मग V2 V3 काय येणार, सी, सॉ, सीन, सीन. आता तुम्ही कन्फ्यूज होत असाल की सी म्हणजे पाहणे, लुक म्हणजे काय, पाहणे,
वॉच म्हणजे काय, पाहणे. तिन्हीचा अर्थ सेम होतो. सी, लुक, वॉच. लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही याचं मिनिंग बघितलाच असाल, तरी सुद्धा मी तुम्हाला सांगेन, सी जे आहे ते कधी वापरायचं, लुक जे आहे ते कधी वापरायचं आणि वॉच जे आहे ते कधी वापरायचं. फॉर एक्झाम्पल कोणतीही गोष्ट जर मुव्हिंग असेल, फॉर एक्झाम्पल आपण मूवी बघत असतो, मग मूवीला वी आर सीइंग मूवी, वी आर लुकिंग मूवी नाही वापरत, वी आर वॉचिंग मूवी असं म्हणतो, राईट. मग वी आर वॉचिंग मूवी, वी आर वॉचिंग सिरियल, वी आर वॉचिंग टी व्ही, राईट. म्हणजे वॉच जे आहे ते त्यावेळेस वापरलं जातं. लुक जे आहे ते कधी वापरणार, फॉर एन एक्झाम्पल, लुक ॲट दिस पॉइंट, लुक ॲट दिस पॉइंट, लुक ॲट मी, लुक ॲट द स्काय. म्हणजे ज्यावेळी आपण बघत असतो ना, अंडरस्टूड, त्यावेळेस आपण लुक वापरणार. अंडरस्टूड. बघत असणे म्हणजे जिथे आपल्याला म्हणजे आपण स्वतःहून बघत असतो, राईट, त्यावेळेस. आणि सी जे आहे ते को इन्सिडेंटली, अचानक. अंडरस्टूड. एक्झाम्पल, आय सॉ यू देअर. सी, सॉ, सीन. इथे बघितलंय सी, सॉ, सीन. सॉ म्हणजे पास्टमध्ये आहे ना, मग आय सॉ यू देअर, मी तुम्हाला तिथे बघितलं. यु नो आय सॉ स्नेक. आपण म्हणतो ना, यु नो आय वॉच्ड स्नेक नाही म्हणत, आय लुक स्नेक नाही म्हणत, आय वॉच स्नेक, मी साप बघितला, राईट. मग हा फरक तुम्हाला समजलाच असेल. सी, सॉ, सीन, सीइंग, राईट. शेक म्हणजे हलवणे, राईट. मग शेक, शुक, शेकन, शेकिंग, राईट. श्रिंक म्हणजे आटणे, अंडरस्टूड, किंवा सिकुरणा, अंडरस्टूड. श्रिंक, वी टू वी थ्री काय येणार, आकसणे. स्ट्रँक, स्ट्रंक, श्रिंकिंग. सिंग म्हणजे गाणं गाणे, ओके. मग सिंग, सॅंग, संग, सिंगिंग, राईट. स्लीप म्हणजे झोपणे, मग वी टू वी थ्री काय येणार, स्लीप, स्लॅप, स्लॅप, स्लीपिंग. तर हे वर्ब्स तुम्हाला वाटत असेल की एवढेच नाही, तर हे खूप महत्त्वाचे आहेत. इफ यू आर ट्रॅव्हलिंग यू मस्ट लिसन दिस, राईट. नुसतं तुमच्या कानावरती जाऊ देत, किंवा तुम्ही जर लिहून घेत असाल तर तुम्ही लिहून घेऊ शकता, किंवा याचा स्क्रीनशॉट सुद्धा घेऊ शकता, ओके. इफ यू वॉन्ट टू टेक अ स्क्रीनशॉट यू कॅन टेक अ स्क्रीनशॉट, ओके. तर आता पुढचे जे आहेत खूप महत्त्वाचे आहेत, लास्टचे आहेत आणि महत्त्वाचे आहेत, खूप महत्त्वाचे आहेत, ओके. ते म्हणजे काय, शट म्हणजे बंद करणे, राईट. शट, 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 शटिंग, राईट. सिंग म्हणजे गाणं गाणे, कोणतंही गाणं गाणे, मग सिंग, सॅंग, संग, सिंगिंग. सिंक म्हणजे बुडणे. मग सिंक आणि ड्रॉन दोन्हीमध्ये फरक आहे, ओके, ते तुम्हाला समजेल. सिंक म्हणजे काय आहे, ओके. मग सिंक आणि ड्रॉन मध्ये काय फरक आहे तो आम्हाला कॉमेंट करा, नक्की आम्ही चेक करेन, राईट. मग सिंक म्हणजे काय, बुडणे. मग वी टू वी थ्री काय, सिंक, सॅंग, संग, सिंकिंग, राईट. स्पिल म्हणजे सांडणे, राईट. स्पिल, हे स्पिल, स्पिल्ड, स्पिल्ड, स्पेलिंग, राईट. नेक्स्ट इज स्पिट. आपण बऱ्याच कोणत्याही ऑफिसमध्ये जात असताना तिथे खाली लिहिलेलं असतं, डोंट स्पिट हिअर. पण तिथेच बऱ्याच जणांनी काय केलेलं असतं तुम्हाला माहिती आहे, राईट. मग स्पीट म्हणजे काय, थुंकणे. स्पीट, ओके. स्पॅट, स्पॅट, स्पिटिंग, राईट. नेक्स्ट इज स्प्लिट म्हणजे बागणे किंवा दुभागणे, वेगवेगळे होणे. स्प्लिट, 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 स्प्लिटिंग. स्प्रिंग म्हणजे उसळणे, उसळी घेणे, राईट. स्प्रिंग, स्प्रँग, स्प्रंग, स्प्रिंगिंग. स्टिक म्हणजे काही चिटकवणे, चिकटवणे, राईट. मग स्टिक, स्टक, स्टक, स्टिकिंग. सबलेट म्हणजे भाड्याने देणे. रेंट म्हणजे पण भाड्याने देणे, बट सबलेट म्हणजे भाड्याने देणे, म्हणजे कुणाकडून तर भाड्याने घेणे आणि भाड्याने देणे, राईट. मग सबलेट मीन्स भाड्याने देणे. सबलेट, 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 सबलेटिंग. स्वेट, घामेने, ओके. मग स्वेट, स्वेटिड, स्वेटिड, स्वेटिंग. मग याला स्वेटेड नाही म्हणलेलं आहे आपण, ह्याला स्वेटिड म्हणले. याचं प्रोनाउन्सिएशन गेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलाच असाल. स्वीप म्हणजे झाडू मारणे, राईट. स्वीप, स्वेप्ट, स्वेप्ट, स्वीपिंग, ओके. मग टेक म्हणजे घेणे. टेक, टूक, टेकन, टेकिंग, ओके.
टीयर आणि टेअर दोन्हीमध्ये फरक आहे. टीयर म्हणजे अश्रू, तो झाला नाउन, सेम स्पेलिंग आहे. टीयर म्हणजे अश्रू आणि वर्ब म्हणजे टेअर. टेअर म्हणजे फाडणे. ओके, मग V2 V3 काय येणार? टेअर, टो, टोन अँड टेअरिंग. राईट. थिंक म्हणजे विचार करणे. थिंक, थॉट, थॉट, थिंकिंग. राईट. थ्रो म्हणजे फेकणे, काही फेकत असेल तर थ्रो, थ्रीव, थ्रोन, थ्रोईंग. राईट. अंडरस्टँड म्हणजे समजणे, काही असेल समजणे म्हणजे अंडरस्टँड. राईट. मग अंडरस्टँड, अंडरस्टूड, अंडरस्टूड, अंडरस्टँडिंग. ओके. नेक्स्ट इज वेअर. वेअर म्हणजे घालणे किंवा परिधान करणे. वेअर, वो, वोन, वेअरिंग. राईट. नेक्स्ट इज स्वेअर म्हणजे शपथ. आय स्वेअर आय डोंट नो, आपण म्हणतो ना आय स्वेअर मला नाही माहिती. राईट. सो स्वेअर म्हणजे शपथ घेणे. स्वर, स्वोन, स्वेअरिंग. राईट. स्विंग म्हणजे झोका घेणे. स्विंग, स्वंग, स्वंग, स्विंगिंग. राईट. विप म्हणजे रडणे. क्राय म्हणजे पण रडणे. मग विप, वेप, वेप, विपिंग. विड्रॉ म्हणजे परत घेणे. विड्रॉ, विड्रीव, विड्रॉन, विड्रॉइंग. राईट. विथहोल्ड म्हणजे रोखणे. विथहोल्ड, विथहेल्ड, विथहेल्ड, विथहोल्डिंग. नेक्स्ट इज राईट, लिहिणे. राईट म्हणजे लिहिणे. रोट, रिटन, रायटिंग. ओके. नेक्स्ट इज अबाइड म्हणजे सहन करणे. अबाइड म्हणजे सहन करणे. अबोड, अबोड, अबाइडिंग. राईट. नेक्स्ट इज अराइज म्हणजे उठणे किंवा उगवणे. राईट. अराइज, अरोज, अरायझन, अरायझिंग. अवेक म्हणजे जागे होणे, नुसतं झोपेतून जरा जागे होणे म्हणजे अवेक. अंडरस्टूड. अवोक, अवोकन, अवेकिंग. राईट. बिगिन म्हणजे सुरुवात करणे. अंडरस्टूड. बिगिन, बिगॅन, बिगुन आणि बिगिनिंग म्हणजे सुरुवात करणे. ब्रीड म्हणजे पैदा करणे, जन्माला देणे. राईट. ब्रीड, ब्रेड, ब्रेड, ब्रीडिंग. राईट. बस्ट म्हणजे फुटणे. बस्ट म्हणजे फुटणे. बस्ट, बस्ट, बस्टिंग. ओके. ड्वेल म्हणजे वास्तव्य करणे किंवा वस्ती करणे. ड्वेल. मग V2 V3 काय येणार? ड्वेल्ट, ड्वेल्ट, ड्वेलिंग. राईट. फ्ली म्हणजे पळून जाणे. फ्ली, फ्लेट, फ्लेट, फ्लिंग. राईट. फॉबिड म्हणजे मनाई करणे. मग फॉबिड, फॉबिडन, फॉबिडिंग. राईट. नेक्स्ट इज फॉगेट म्हणजे विसरणे. ओके. फॉगेट, फॉगॉट, फॉगॉटन, फॉगेटिंग. फॉरगेट नाही म्हणायचं आहे. राईट. ग्राइंड म्हणजे दळणे. ग्राइंड, ग्राउंड, ग्राउंड, ग्राइंडिंग. राईट. हँग म्हणजे लटकणे, काही असेल. हँग, हंग, हंग, हँगिंग. राईट. काहीतरी आपण हँग करतो. मग नी म्हणजे गुडघे टेकणे. नी, नेल, नेल, नेलिंग. स्टिंक म्हणजे दुर्गंधी येणे. स्मेल म्हणजे पण दुर्गंधी येणे. चांगला वास येण्याला त्याचे बरेच वेगवेगळे आहेत, म्हणजे सुगंध येणे, अरोमा असे असतात. ओके. मग स्टिंक म्हणजे काय? दुर्गंधी येणे. ओके. स्टिंक, स्टँक, स्टन, स्टिंकिंग. स्ट्राईव्ह म्हणजे प्रयत्न करणे, ट्राय करणे. राईट. स्ट्राईव्ह, स्ट्रोव, स्ट्रीवन, स्ट्रायव्हिंग. तर फ्रेंड्स, आता तुमचा टास्क आहे. आता हे वर्ब झाले इरेग्युलर वर्ब्स. याला काय करायचं आहे? तुम्हाला हे सगळे वर्ब्स लिहून घ्यायचे आहेत. कारण लक्षात घ्या, एकदा लिहिणं आणि 10 वेळेस वाचणं बरोबर आहे. सो दॅट्स व्हॉट यू हॅव टू राईट ऑल दीज वर्ब्स. ओके. हे तुम्हाला लिहायचे आहेत आणि हे तुम्हाला पाठ करायचे आहेत. मग पाठ कसे करायचे आहेत? लिहिते वेळेस डोक्यात एक वेगळा विचार नाही करायचा आहे. लिहिते वेळेस ना आपल्याला म्हणायचं आहे ते शट, 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 शटिंग. आपलाच आवाज आपल्यालाच ऐकू यायला पाहिजे, जेणेकरून जास्त प्रॅक्टिस होते. तुम्हाला वारंवार बघायची गरज नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जोपर्यंत तुम्ही हे इम्प्लिमेंट नाही केलात
तोपर्यंत याचा अर्थ काहीच नाही. अंडरस्टूड? फॉर दॅट रिझन यू हॅव टू इम्प्लिमेंट ॲट एनी हाव. तुम्ही जितके इम्प्लिमेंट कराल तितका तुम्हाला रिझल्ट येईल, तितके तुम्ही फ्लुएंट बनाल. राईट? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असंच जर तुम्हाला इंग्लिश शिकायचं असेल सोप्या भाषेत, राईट, तर ईगल स्पोकन इंग्लिश अकॅडमीला सबस्क्राईब करायला विसरू नका. फॉलो करा, लाईक करा, शेअर करा. आपल्या रिलेटिव्हजना, फ्रेंड्सना ज्यांना गरज आहे त्यांना शेअर करा. गरज नसली तरीसुद्धा शेअर करा. का? कारण की आपण एक एन्व्हायरमेंट तयार करणार आहोत. राईट? फॉर दॅट रिझन. आणि हां, जर खरंच व्हॅल्युएबल वाटलं असेल तर एक लाईक करा, कारण तुमच्या एका लाईकने आम्हाला मोटिवेशन मिळेल. तोपर्यंत ऑलवेज स्पीक इन इंग्लिश, थिंक इन इंग्लिश अँड स्पीक इन इंग्लिश. थँक यू व्हेरी मच.